दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्याकडे एक पद्धत आहे. आता समजा घरातलं कोणी एकाच्या मरण पावलं तर त्याला आजूबाजूचे लोक येऊन त्यांच्या जेवणाची सोय करतात किंवा दर दिवशी त्यांच्याकडे येऊन बसतात, त्यांच्याबरोबर बोलतात आणि अशा प्रकारे त्यांना मानसिकरित्या थोडा आधार दिला जातो. मला अजून आठवतं की माझी ज्यावेळेस आई गेली त्यावेळेस एक आठवडा जवळजवळ आम्हाला लोकांकडून जेवण येत होतं. आमचे चर्चचे सभासद ते आम्हाला जेवण देत होते. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण हे सर्व आम्हाला ते पुरवत होतं आणि रोज कोणतरी येऊन आमच्याबरोबर बसायचं व आमच्याशी बोलायचे आणि आमच्याबरोबर ते त्यांचा वेळ घालवायचे. त्यामुळे हळूहळू आमचं दुःख जे होतं हे कमी व्हायला मदत झाली. आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्रत्येक वेळेस प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या अशा कठीण प्रसंगामधून आपण जात असतो तेव्हा सांत्वनाचे शब्द जे असतात किंवा आधाराचे शब्द जे असतात हे आपल्याला नेहमी धीर देत असतात. आपली दृष्टी त्यामुळे आपण परमेश्वराकडे लावू शकतो आणि आपली चर्चचे सभासद आहेत त्यांची प्रार्थना जी आहे आमच्याबरोबर ते प्रार्थना करतात ती आम्हाला परमेश्वराकडे बघण्यासाठी प्रवृत्त करते, आम्हाला ती वळवते परमेश्वराकडे. कारण देव त्याच्या लोकांच्याद्वारे आणि त्याच्याद्वारे त्याच्या वचनाच्याद्वारे आम्हाला तो एक नवीन आशा देतो आणि ह्या कठीण प्रसंगामध्ये तो आम्हाला सांभाळतो. ह्या कठीण प्रसंगाच्या अंधारामध्ये तो आम्हाला प्रकाश दाखवतो. प्रेमाचे शब्द हे दुःखी हृदयाला नेहमी सांत्वन देतात. आज मी माझ्याकडून माझ्या शब्दांनी देवाच्या वचनाने कोणाचं सांत्वन करणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया ह्याच्या 50वा अध्याय 4 वचन, आयझाया चॅप्टर 50 and verse 4. शिनलेल्यास बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षिताची जिव्हा दिलेली आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.